शेतकरी मित्रांनो, नमस्कार. मी डॉक्टर किरण गायकवाड. आज आपण जनावरांच्या मधील वेगवेगळ्या जंताचे प्रकार याच्यावर थोडंसं एक मार्गदर्शनपर आपण व्हिडिओ बनवतोय. आणि जनावरांमधील असणारे जंत याच्यावर बऱ्याचदा अ, म्हणजे शेतकऱ्यांच्यामध्ये एक वेगळा अवेअरनेस किंवा आपल्याला बघताना पाहता मिळत नाही. त्याचं कारण असं आहे, की जसं गोचिडतापामध्ये जनावरांच्या शरीरातील रक्त कमी होतं. तसंच गोचिडांचा प्रादुर्भाव गोठ्यामध्ये असतो, त्याच प्रकारे गोठ्यामध्ये जनावरांच्या शरीरातील जंतांचाही प्रादुर्भाव असतो, जो आपल्याकडून इग्नोर केला जातो. पाहिला जात नाही तेवढ्या प्रमाणात. तर जनावरांच्या शरीरात जंताचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाचा एक प्रकार येतो राउंडवर्म. राउंडवर्म येतो तो जनावरांच्या पोटामध्ये असतो आणि तो पहिल्यांदा जनावरांचा डायजेस्टिव्ह डिस्टर्बन्स तयार करतो. डायजेस्टिव्ह डिस्टर्बन्स म्हणजे जनावरांचं पचन व्यवस्थित होऊ देत नाही आणि पचन जर व्यवस्थित नाही झालं तर फूड कन्व्हर्जन रेशो आपल्याला पुअर मिळतो. म्हणजे जनावरांना खाल्लेलं जनावरांच्या शरीराला लागणं, ह्याचं म्हणजे शरीराला उपयोगी येणं हे फार कमी प्रमाणात दिसून येतं. आणि हे जे राउंडवर्म असतात हे ॲक्चुअली ब्लड सकिंग फार फास्ट करत असतात. म्हणजे ब्लड शोषून जास्त प्रमाणात घेतात. म्हणजे अफेक्ट करतात जनावरांच्या शरीरावर. त्याच्यामुळं लिकेज ऑफ ब्लड होऊन ते इंटेस्टाईनमध्ये येतं आणि बऱ्याचदा आपल्याला शेणातून रक्त येताना दिसतं. आणि ह्याच्यामुळं अप्रत्यक्षदृष्ट्या जनावर ॲनेमिक होतं. ॲनेमिक होतं म्हणजे जनावरांच्या शरीरातील रक्त कमी होतं. रक्त कमी होण्यामुळं त्याचा परिणाम प्रोटीन्सवर होतो. जनावरांच्या शरीरातल्या प्रोटीन्स कमी होते आणि जनावरांचं पोश्चर बदलून जातं. म्हणजे जनावर खराब होत जातं. आणि जंत असलेलं जनावर एक वेगळंच जनावर दिसतं, जे अशक्त आणि कुपोषित असल्यासारखं दिसतं. दुसरा एक जंताचा प्रकार आहे लिव्हर फ्लूक आहे. लिव्हर फ्लूकमध्ये जनावर बऱ्याचदा आपल्याला असं दिसतं, की जे जे जनावरं चरायला असतात इरिगेटेड एरियामध्ये. इरिगेटेड एरिया म्हणजे ज्या भागात स्वतःचं पाणी नाही, पण जिथून बाहेरून आणलं जातं, ओलिताखाली तो भाग आणला जातो. अशा ठिकाणी ह्या प्रकारचा जंत आढळतो आणि विशेष करून हा जंत लिव्हरमध्ये जनावरांच्या जाऊन बसतो आणि लिव्हरला खड्डे कसं होल पाडण्याचा प्रयत्न करत असतो आणि तिथून पण ब्लिडिंग होत असतं. म्हणजे लिव्हरचा डिस्टर्बन्स झाला म्हणजे भूक कमी झाली. आणि दुसरी गोष्ट ब्लड सक होतं आणि त्याच्यामुळे पण ॲनिमिया होतो. तिसरा प्रकार दंताचा आहे स्टमक फ्लुक्स. स्टमक फ्लुक्समध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की हे जे जंत राहतात ना, ते बऱ्याचदा कोस्टल एरियामध्ये राहतात. कोस्टल एरिया कसं म्हणता येईल, की ज्या भागामध्ये जो भाग अगोदरच नदीच्या कडेला आहे, म्हणजे जिथं पाणी साठून सातत्यानं पाणी राहतं. सातत्यानं पाणी राहतं. अशा ठिकाणी गोगलगायींचा प्रादुर्भाव राहतो आणि अशाच वेळेला अशाच ठिकाणी हे जंत राहतात आणि हे लहान आतड्यांच्या मध्ये जास्त राहतात. तिसरा एक प्रकार येतो महत्त्वाचा चौथा प्रकार जो टेपवर्म आहे आणि हे टेपवर्म्स विशेष करून तुमच्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जास्त राहतात. आणि मग हे 3-4 प्रकारचे जर जंत आहेत, तर ह्या जंतांना उपचार कसं केला पाहिजे? उपचाराला कसं केलं पाहिजे? तर उपचाराला 2 पद्धतीने आपण जाऊ शकतो, की पहिल्यांदा वासरांच्यामध्ये उपचार केला गेला पाहिजे आणि आयडियल उपचार केला गेला पाहिजे. ज्याच्यामध्ये वासरांच्यामध्ये आणि मोठ्या जनावरांच्यामध्ये. पहिल्यांदा वासराच्यामध्ये जर उपचार करतोय आपण जंताचं औषध देऊन, तर कसा दिलं पाहिजे? तर जंताचं औषध वासराला जन्मल्यानंतर पहिल्या 10 दिवसामध्ये पहिला डोस गेला पाहिजे, त्याच्या वजनानुसार. त्याच्यानंतर प्रत्येक महिन्याला 1 वेळा औषध, प्रत्येक महिन्याला 1 वेळा औषध 6 महिन्यापर्यंत दिलं गेलं पाहिजे. आणि एकदा वासरू 6 महिन्याचं झालं, की त्याच्यानंतर प्रत्येक 3 महिन्याला 2 वर्ष वय होईपर्यंत आपण त्याला जंताचं औषध दिलं पाहिजे. हा झाला प्रॉपर डोस. हा झाला प्रॉपर डोस. त्यावेळेला गाय मोठी झाली. आता मोठ्या जनावरांना ॲक्चुअली कसा दिला पाहिजे मग डोस? तर मोठ्या जनावरांना जंताचं औषध देताना शक्यतो तुम्ही प्रत्येक वर्षातून 2 वेळा तरी किमान जंताचं औषध गेलं पाहिजे. मग ह्या प्रकारात चालणारे वेगवेगळ्या औषधं कोणकोणती आहेत शक्यतो? म्हणजे आपल्याकडे कोणकोणत्या प्रकारचे जंत आढळतात? तर बऱ्याचदा टेपवर्म, राउंडवर्म, लिव्हर फ्लुक्स आणि हे जे जंताचे प्रकार आहेत ना, त्याच्यातला राउंडवर्म आपल्याकडे जास्त आढळतो. त्याच्यासाठी त्याच्यासाठी गॅस्ट्रोइंटेस्टायनल म्हणजे पोटामध्ये जे जंत आहेत, त्याचं प्रमाण अ, जास्त आहे आपल्या भागामध्ये, तर त्याच्यावरच एक चांगलं औषध आपल्याकडे मिळालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये जर ट्रीटमेंटच करायची असेल, तर एक डॅझोल नावाचा जो ग्रुप आहे, त्यामध्ये आपल्याला जायला लागेल आणि त्याच्यामध्ये अल्बेंडाझोल, फेनबेंडाझोल, मिनबेंडाझोल, ऑक्सपेंडॉल, ऑक्सपेंडाझोल ह्या ग्रुपमधलं एक जंताचं औषध. अल्बेंडाझोल सोडली तर सगळेच गाभण जनावरांना सेफ सेफ औषध आहेत आणि हे औषधं तुम्हाला तिथं उपयोगी येतील. त्याच्यानंतर गॅस्ट्रोइंटेस्टायनलमध्ये दुसरा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये अ, आपल्याला राउंडवर्म स्पेशालिस्ट जंताचं औषध वापरायला पाहिजे. आणि तिसऱ्या प्रकारामध्ये जे
तुमचं लिव्हर प्लूक, राऊंडवर्म आणि लंगवर्म ह्या सगळ्यांना मारणारा म्हणजे आतले जंत आणि बाहेरचे जंत. बाहेरचे जंतपेक्षा बाहेरचे पॅरासाइट म्हणू शकतो आपण, की गोचिड आणि ओवा पिस्वाना असं एकत्रित चालणारे. मग त्याच्यामध्ये आपलं इंजेक्शन हायटेक म्हणतो आपण. आमच्या याच्यामध्ये जो स्पेसिफिक ड्रग आहे तो आयुर्मेक्टिन, इप्रिनोमेक्टिन, तुमचं डोरामेक्टिन आणि मॉक्झिलेक्टिन यापैकी एक. आणि वर्षातून 2 वेळा असं जर आपण जर जाऊ शकलो, तर जंताचं निर्मूलन आपण फार चांगल्या पद्धतीने करू शकतो. मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच म्हणायचं आहे, आपण जर वर्षातून एक वेळा जरी आपण 1 ते 2 वेळा मोठ्या गायला जर दंताचं औषध देऊ शकलो आणि चांगलं औषध प्रॉपर देऊ शकलो, तर आपल्या गोट्यावरचा जंताचा प्रादुर्भाव कमी करून आपण गोट्याला व्यवस्थितपणे अ, फायदेशीर दृष्ट्या नेऊ शकतो. धन्यवाद.